नमस्कार. उन्हाळा म्हटलं ना की सगळ्यांच्याच घरी छोट्यांना मोठ्यांना सगळ्यांना थंडगार असं काही ना काही खावंसं वाटतं. त्यातल्या त्यात आईस्क्रीम आणि कुल्फी हा सगळ्यांच्याच घरचा फेवरेट पदार्थ आहे. पण आपण रोज रोज बाहेरच्या आणि अनहेल्दी अशा आईस्क्रीम किंवा कुल्फी तर नाही खाऊ शकत. तर आज त्यासाठी ना मी एक हेल्दी ऑप्शन घेऊन आलेली आहे. आज मी ही कुल्फी ना ड्रायफ्रूट पासून बनवलेली आहे आणि बनवण्यासाठी कुठलंही फॅन्सी इन्ग्रेडियंट लागत नाही. तर रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर इथे मी अर्धा कप वेगवेगळे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. त्यामध्ये आहेत मखाने, काजू, बदाम आणि पिस्ते. तुमच्याकडे जे आहेत ना ते तुम्ही घेऊ शकता. आता ते एका मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर केलेले आहे. त्यामध्ये ऍड केली 7 ते 8 चमचे साखर, 4 ते 5 विलायची आणि 4 मोठे चमचे कस्टर्ड पावडर. आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आणि बघा आपलं कुल्फी बनवण्यासाठी प्रीमिक्स तयार आहे. तसं याच्यापासून खूप वेगवेगळ्या रेसिपी बनतात, पण आज आपण कुल्फी बनवणार आहे. तर आत्ताच्यासाठी आपल्याला 5 ते 6 चमचे प्रीमिक्स लागत आहे. तर इथे मी 5 ते 6 चमचे प्रीमिक्स काढून घेतलेला आहे आणि बाकीचं प्रीमिक्स मी एका बर्नीमध्ये भरून ठेवलेलं आहे. हे प्रीमिक्स तुम्ही 1 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता. बस तुम्हाला जेव्हा कुल्फी खावीशी वाटेल तेव्हा प्रीमिक्स काढायचं आणि कुल्फी बनवायची. आता काढून घेतलेल्या प्रीमिक्स मध्ये 2 टीस्पून कॉर्नफ्लोअर ऍड केलेला आहे. आता गॅसवरती एक हेवी बेसवाली कढई ठेवली. त्यामध्ये फुल फॅट मिल्क 1 लिटर ऍड केलेला आहे आणि आपलं दूध गरम होत आहे तोपर्यंत हे प्रीमिक्स मी मोठ्या बोलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि 1 लिटर दुधामधलं ना थोडंसं दूध मी ठेवलेलं होतं तेच दूध इथे टाकलेलं आहे. आता याचं पातळसर असं मिश्रण बनवून घ्यायचं. यामध्ये गुठळ्या वगैरे नाही राहिल्या पाहिजेत. तर बघा ड्रायफ्रुट्सचं ना पातळसर असं मिश्रण तयार आहे आणि आपलं गॅसवरचं दूध पण उकळायला लागलेलं आहे. तर प्रीमिक्सचं जे मिश्रण बनवून ठेवलं होतं ते यामध्ये ट्रान्सफर करायचं आणि बस गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि 10 ते 12 मिनिटं एकसारखं याला चालवत छान असं शिजून घ्यायचं आहे. आता इथे ना तुम्हाला गोड जर जास्त आवडत असेल तर साखर पण टेस्ट करून टाकू शकता. तर बघा एकसारखं हलवत मी याला 10 ते 12 मिनिटं शिजून घेतलेलं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. हे मिश्रण रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत वेट करायचा. तर बघा हे मिश्रण थंड झालेलं आहे. आता कुल्फी मोल्डमध्ये मी याला ट्रान्सफर करत आहे. जर तुमच्याकडे असा कुल्फी बनवायचा साचा नसेल तर डिस्पोजेबल पेपर ग्लास किंवा चहाचे ग्लास वगैरे येतात ना त्यामध्ये पण हे मिश्रण तुम्ही ट्रान्सफर करून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवू शकता. आता पाहिजे तेवढा कुल्फी बनवायच्यात आणि बस 5 ते 6 तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर बघा 5-6 तास मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. आता कढईमध्ये ना पाणी घ्यायचंय. त्यामध्ये हा साचा बस 1 ते 2च मिनिटं ठेवायचा म्हणजे कुल्फी साच्यातून पटकन सेपरेट होते. तर बघा मी 1च मिनिट पर्यंत ठेवलेलं होतं आणि बघा कुल्फी किती छान अशी साच्यातून सेपरेट झालेली आहे. कुल्फीच्या साच्यामधून कुल्फी सेपरेट व्हायला लागल्या ना की हा साचा पाण्यातून काढून घ्यायचा. जर तसंच ठेवला ना तर कुल्फी तिथेच मेल्ट व्हायला लागू शकतात. तर बघा सगळ्या कुल्फी मी काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्या थंड थंड आणि हेल्दी टेस्टी अशा कुल्फी तयार आहेत. तर एकदा या हेल्दी कुल्फीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.